कार्यक्रम सगळ्या पेपर मध्ये आज बंदी आहे, घरात बाहेर पडू नका एवढं सगळं असताना सुद्धा आपण आलात आणि डिपार्टमेंट वाले आमच्यावरती इतकं प्रेम आहे, आज सकाळीपर्यंत काही काम करायला दिलं नाहीत आम्हाला. स्टेज नाही, खुर्च्या नाही, लावलेले भगवा ध्वज सुद्धा आज सकाळी काढत होते, तर तुमच्या शक्तीमुळे आज इथं भगवा ध्वज राहिलेला आहे. आजचा कार्यक्रम हे कुणाचा विजय नाही, कुणाचा पराजय नाही आहे, फक्त महाराजांच्या विचाराचा विजय आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो. आणि गेल्या 50 वर्षाच्या अगोदर ज्या अनवळवासियांचे पंच होते, त्या पंचांनी या भागामध्ये संभाजी राजांचे पुतळे स्थापना झालं पाहिजे, मूर्ती स्थापना झाली पाहिजे म्हणून त्यांनी ठराव पास केले. खरं म्हणजे हा श्रेय त्यांना जातोय, आम्हाला कुणाला सांगतो. ज्यांनी जर ठराव केले नसते तर आज इथं मूर्ती स्थापना झाली नसती. भारत माता की बोलो, भारत माता की बोलो, छत्रपती शिवाजी महाराज की बोलो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದಂತ ಶಿವಭಕ್ತರಿಗೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಸಮಸ್ತ ಜನರಿಂದ ತಮಗೆ ಹಾರ್ದಿಕವಾದ ಅಭಿನಂದನೆಗಳು, ಧನ್ಯವಾದಗಳು. आज आपलं सौभाग्य आहे की आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जो पुतळ्याचा अनावरण सोहळा महाराजांचे 13 वर्ष जे आज आम्हाला लाभलेले आहेत शिवेंद्रराजे भोसलेंच्या माध्यमातून, तर अनगोळवासियांचा जो प्रेम आणि त्यांचा जो त्याग आणि बलिदानाच्या माध्यमातून आज महाराजांची मूर्ती इथं स्थापना झालेली आहे. तर त्यासाठी संपूर्ण बेळगावकरांच्या वतीनं अनगोळकरांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद करू